नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER वरती विद्यार्थी मित्रांनो साठी लागणारे काही महत्त्वपूर्ण TCS चे GK चे प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न फार्मासिस्ट ऑफिसर, समाजसेवा अधीक्षक, लॅब टेक्निशियन, ग्रंथपाल, डेंटल टेक्निशियन या सर्व पदासाठी विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, ओरस बुद्रुक हे ठिकाण विचारले कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे। ओरस बुद्रुक, बघा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे। बघा, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील ओरस बुद्रुक। बघा, हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे या ठिकाणी हे मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, विशाळगड, पन्हाळगड हे किल्ले विचारलेत कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत। विशाळगड, पन्हाळगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर या जिल्ह्यामधले या ठिकाणी हे किल्ले आहेत। प्रश्न क्रमांक 3 बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले अंधारी हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये अंधारी हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महाराष्ट्र राज्यामधलं बघा अंधारी हे अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, पंचगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। पंचगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे। बघा, सर्वांच्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे। पंचगंगा, बघा ही नदी विद्यार्थी मित्रांनो कृष्णा नदीची या ठिकाणी एक प्रमुख उपनदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंढरपूर हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे। पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा भीमा नदी म्हणजेच इंद्रायणी नदी, भीमा नदीच्या काठावर विद्यार्थी मित्रांनो पंढरपूर शहर या ठिकाणी वसलेलं शहर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, बिंदुसरा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे। बिंदुसरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बिंदुसरा बघा धरण विद्यार्थी मित्रांनो बीड या जिल्ह्यामधले या ठिकाणी हे धरण आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, कोल्हापूर जिल्ह्यामधलं विचारले राधानगरी हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, राधानगरी बघा धरण कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये राधानगरी हे धरण आहे। तर राधानगरी हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे। तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे। राधानगरी बघा हे धरण भोगावती या नदीवरचे या ठिकाणी एक प्रमुख धरण आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, परळी वैजनाथ औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। परळी वैजनाथ बघा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील परळी वैजनाथ औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र बघा बीड या जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच माढाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, माढाचं मुख्यालय कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी माढाचं या ठिकाणी मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीला म्हणतात। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील कोयना या नदीला विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी या ठिकाणी असे म्हटले जाते। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER भरती बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण असेच या ठिकाणी 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये आपण सर्व विषयांच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न हे टाकलेले आहेत। आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्याकडे DMER ने बघा जो आपल्याकडे सिलेबस दिला होता त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे प्रत्येक या ठिकाणी पदाचे तांत्रिक या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। बघा, तुमच्या ठिकाणी कोणती बघा पोस्ट असू द्या, फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, लॅब टेक्निशियन असेल, ग्रंथपाल असेल, ECG टेक बघा तुमच्या कोणत्या ठिकाणी बघा पोस्ट असू द्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे सिलेबसनुसार सर्व या ठिकाणी पदाचे तांत्रिक अतांत्रिक सर्वांच्या या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। बघा, आता परीक्षेला कमी वेळ आहे। बघा, ज्यांना कोणाला हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे।
बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला, अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। मागील परीक्षामध्ये विचारला होता प्रश्न, अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील। अलिबाग बघा हे ठिकाण विद्यार्थी कलिंगड या फळासाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रायगड जिल्ह्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणता किल्ला नाही? बघा या ठिकाणी 4 किल्ले आहेत, यापैकी कोणता एक किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये नाही? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 बघा, अजिंक्यतारा विद्यार्थी मित्रांनो हा रायगड या जिल्ह्यामध्ये तो किल्ला नाही। अजिंक्यतारा बघा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर तो सातारा या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये विचारले बघा कोणत्या एका ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा निफाड या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? बघा सोपा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 6 या ठिकाणी प्रशासकीय विभाग आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक आंब्याचं उत्पादन बघा या ठिकाणी रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये होत असते। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 16 विद्यार्थी काजू उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा कोणता आहे? बघा काजू उत्पादनामध्ये विचारले अग्रेसर जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये काजू उत्पादनामध्ये या ठिकाणी अग्रेसर असलेला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तुळजाभवानी मातेचे मंदिर विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। धाराशिव बघा या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नागरहोल हे नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? नागरहोल हे नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। नागरहोल बघा हे नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राहील। कर्नाटक बघा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो नागरहोल या ठिकाणी नॅशनल पार्क आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? सुरत बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 राहील। सुरत बघा शहर विद्यार्थी तापी नदीच्या काठावर आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 20 बघा, चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? बघा बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे। चिल्का हे सरोवर कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? तर ओरिसा या राज्यामधल्या ठिकाणी चिल्का हे सरोवर आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले महत्त्वाचा बघा जोगचा धबधबा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? जोगचा धबधबा विचारला विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नदीवरचा तो धबधबा आहे? जोगचा धबधबा। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील। जोगचा धबधबा शरावती या नदीवरचा या ठिकाणी तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले प्रमुख बंदर बघा भारतामधलं प्रमुख बंदर कोणतं? नवे मंगळूर बघा हे प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी, नवे मंगळूर या नावाचं बंदर कोणत्या जिल्ह्यामधल्या कोणत्या राज्यामधल्या या ठिकाणी बंदर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। नवे मंगळूर विद्यार्थी बघा कर्नाटक या राज्यामधल्या या ठिकाणी बंदर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले बघा खनिज क्षेत्रापैकी दगडी कोळसा क्षेत्र बघा सिंगोरुनी बघा या ठिकाणी दगडी कोळसा क्षेत्र आहे, तर हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सिंगोरुनी बघा हे दगडी कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? बघा सिंगोरुनी बघा तामिळनाडू राज्य। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रास दांडिया आणि घुमर हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी घुमर बघा घुमर कुठला विद्यार्थी मित्रांनो सर्वांना योग्य उत्तर माहीत आहे। घुमर बघा राजस्थान या राज्याचे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर भारताची बघा सीमा प्रवेशासाठी खुली आहे? भारताची विचारले कोणत्या एका देशाबरोबर बघा सीमा प्रवेशासाठी खुली आहे? तर याचे योग्य उत्तर बघा नेपाळ देश आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोलार ही सोन्याची खाण कोणत्या राज्यामध्ये आहे? कोलार बघा ही सोन्याची खाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? तर कर्नाटक बघा या राज्यामध्ये विद्यार्थी कोलार या ठिकाणी सोन्याची खाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उलर आणि दाल
बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे दाल आणि उलर बघा ही सरोवरे कोणत्या राज्यामधली सरोवरे आहेत? तर जम्मू काश्मीर या राज्यामधली सरोवरे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अनहॅपी इंडिया. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लाला लजपत राय अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? बघा नोबेल या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा सन 1901 विद्यार्थी मित्रांनो या वर्षापासून नोबेल पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, माझे विद्यापीठ जाहीरनामा बघा ही पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत? माझे विद्यापीठ जाहीरनामा ही पुस्तके कोणाची या ठिकाणी पुस्तके आहेत? विषय क्रमांक बघा विद्यार्थी नारायण सुर्वे बघा यांची या ठिकाणी पुस्तके आहेत. बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता माझे विद्यापीठ बघा कोणाचं आहे? तर नारायण सुर्वे यांच्या या ठिकाणी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारताच्या दूरसंचार क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताच्या दूरसंचार क्रांतीजनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा सॅम पित्रोदा यांना बघा भारताच्या दूरसंचार क्रांतीजनक या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा, भूगर्भामधील विचारले घडामोडींचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये? बघा भूगर्भामधील घडामोडींचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? भूगर्भामधील घडामोडींचा अभ्यास बघा याचं योग्य उत्तर जिओलॉजी बघा या शास्त्रामध्ये बघा या ठिकाणी हा अभ्यास केला जातो. विषय क्रमांक पुढचा बघा, एशियन डेव्हलपमेंट बँक यांची बघा स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजे आशियाई विकास बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. एशियन डेव्हलपमेंट बँक आशियाई बघा विकास बँकेची स्थापना सन 1966 बघा या वर्षी या बँकेची स्थापना ही झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, 3001 ते 4500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सभासद संख्या असते? 3001 ते 4500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो एकूण बघा या ठिकाणी 11 या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण बघा पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण कुठं आहे? बघा पाचगणी बघा सातारा या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या एका ठिकाणी? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. तर याचं योग्य उत्तर काय असेल? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 बोरवली मुंबई या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदी बघा सर्वात मोठे बघा शिखर कोणतं आहे? सालेर आहे. तर सालेर बघा हे पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सालेर महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा आहे. कळसुबाई बघा महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाचा आहे. सालेर दुसऱ्या क्रमांकाचा आहे. तर सालेर हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्याचं योग्य उत्तर बघा नाशिक जिल्ह्यामध्ये सालेर हे पर्वत शिखर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मुंबई ते अहमदनगर या महामार्गावर कोणता घाट लागतो? मुंबई ते अहमदनगर विचारले या महामार्गावर कोणता घाट लागतो? बघा मुंबई ते अहमदनगर विद्यार्थी या महामार्गावर नाणे घाट लागतो. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम विचारलाय कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर याचं योग्य उत्तर काय असेल? कृष्णा आणि वारणा यांचा संगम तर हरिपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कृष्णा आणि वारणा या नद्यांचा या ठिकाणी संगम होत असतो. हरिपूर या ठिकाणी संगम हा होत असतो. विषय क्रमांक पुढचं बघा, केळी उत्पादनामध्ये विचारले बघा केळी उत्पादनामध्ये कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? बघा केळी उत्पादनामध्ये बघा वसई बघा हे ठिकाण केळी उत्पादनामध्ये प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. GST म्हणजेच खालीलपैकी काय? गुड अँड सर्व्हिस टॅक्स. बघा याचे योग्य उत्तर गुड अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, समुद्रकडा हे भूमी स्वरूप समुद्राच्या लाटामुळे खालीलपैकी कोणत्या कार्यामुळे निर्माण होते? समुद्रकडा विचारले बघा हे खालीलपैकी कोणत्या कार्यामुळे निर्माण होते? समुद्रकडा. त्याचं योग्य उत्तर बघा खनन. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा खनन या कार्यामुळे विद्यार्थी मित्रांनो समुद्रकडा या ठिकाणी निर्माण होत असते. बघा सिंह बरोबर छावा आहे तर घोडा बरोबर खालीलपैकी काय येईल? सिंह बरोबर छावा आहे
तर घोड्याबरोबर काय येईल? बघा शिंगरू. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा खालीलपैकी कोणत्या वायूमुळे ओझोन थराचा ऱ्हास होतो? बघा ओझोन थराचा ऱ्हास विचारले. खालीलपैकी कोणत्या थरामुळे ओझोन थराचा ऱ्हास होतो? तर क्लोरोफ्लोरोकार्बन या वायूमुळे विद्यार्थी मित्रांनो ओझोन या थराच्या ठिकाणी हा ऱ्हास होत असतो. विषय क्रमांक पुढचा बघा. जोसेफ मॅझिनीचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिले? जोसेफ मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिलेलं चरित्र आहे? बघा विद्या सावरकर बघा यांनी हे लिहिलेलं चरित्र आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा खालीलपैकी केव्हा केली? स्वच्छ भारत अभियान. बघा या अभियानाला सुरुवात केव्हा झाली होती? परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबर बघा सन 2014 मध्ये विद्यार्थी मित्रांनो स्वच्छ भारत अभियान या अभियानाला सुरुवाती झाली होती. विषय क्रमांक पुढचा बघा. खालीलपैकी कोणता धातू हा लोखंडाचे गंजणे रोखतो? लोखंडाचे गंजणे खालीलपैकी कोणता धातू हा रोखत असतो? बघा जस्त विद्यार्थी मित्रांनो लोखंडाच्या या ठिकाणी गंजणे जस्त धातू रोखत असतो. विषय क्रमांक पुढचा बघा. खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात? अर्थशास्त्रांचे जनक. बघा ॲडम स्मिथ बघा विद्यार्थी या अर्थशास्त्राच्या ठिकाणी अर्थशास्त्राचे जनक या ठिकाणी म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जीवाश्म इंधन आहे? जीवाश्म इंधन. बघा पेट्रोलियम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 जीवाश्म या ठिकाणी इंधन आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. ललिता बाबर ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची? बघा ललिता बाबर विचारले ही खेळाडू कोणत्या खेळासंबंधीची खेळाडू? ललिता बाबर बघा धावपटू आहे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. म्यानमार या देशाची राजधानी कोणती आहे? म्यानमारची राजधानी कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो? नेपिडॉ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपलं योग्य उत्तर असेल. नेपिडॉ म्यानमार या देशाची या ठिकाणी राजधानी आहे. पदार्थाच्या सर्वात लहान कणांना खालीलपैकी काय म्हणतात? पदार्थाच्या सर्वात लहान कणांना काय म्हणतात? अशा प्रकारच्या या ठिकाणी प्रश्न आहे. बघा अणू. पदार्थाच्या सर्वात लहान कणांना अणू या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा पॅन. PAN पॅन योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं. पॅन कार्ड. PAN परमनंट अकाउंट नंबर. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य फुल फॉर्म राहील. विषय क्रमांक पुढचा. भारताचे पितामह असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताचे पितामह असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी बघा आपल्याकडे DMER बघा आपल्याकडे सर्व पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं PDF, एका वर्षांचं लेटेस्ट घडामोडीचं PDF आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक या ठिकाणी पदाचे आपल्याकडे सिलेबसनुसार तांत्रिक या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत. बघा तुमच्या ठिकाणी कोणती बघा पोस्ट असू द्या सर्वांच्या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण ठिकाणी PDF हे अवेलेबल आहेत. बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे. फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, ग्रंथपाल असेल, लॅब टेक्निशियन कोणती बघा पोस्ट असू द्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांच्या ठिकाणी आपल्याकडे टेक्निकल नॉन टेक्निकल प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.